नमस्कार मंडळी. सो आज पुन्हा एकदा एकदम भन्नाट असं स्टेकेशन प्रॉपर्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पुण्यापासून फक्त आणि फक्त 30 ते 40 किलोमीटर ही प्रॉपर्टी आहे. त्याचं नाव आहे केरवाची वाडी. केरवाच्या वाडीला आज आपण आलेलो आहोत. आता मी त्याचा प्रॉपर्टीचा संपूर्ण टूर तुम्हाला करून दाखवणार आहे. सो ही त्याची स्पेशियस अशी पार्किंग आहे, शेडेड पार्किंग दिलेली आहे या रिसॉर्टला. आता वर सो हा आहे केरवाच्या वाडीचा रिसेप्शन एरिया आणि मी आत्तापर्यंत बघितलेला सगळ्यात भारी असा हा रिसेप्शन एरिया आहे. लेट मी जस्ट टेक यू देअर. एकदम वाडा स्टाईल. समोरच आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होतंय बघा. इथे विठ्ठल रुक्माई आहे. आणि हा आहे रिसेप्शन एरिया. इतका लाविश आणि इतका सुंदर असा रिसेप्शन एरिया मी आजपर्यंत बघितलेला नाही. आणि खूप ऑथेंटिक, प्रत्येक गोष्ट खूप विचार करून इथे ठेवलेली आहे. अजून जर मी तुम्हाला इथे गोष्टी दाखवणारच आहे बऱ्याच. सो या साईडला सिटिंग ठेवलेली आहे रिसेप्शनला, लोकांना वेटिंग करण्यास. जर जास्त लोक असतील तर इथे ते इंडोर गेम सुद्धा खेळू शकतात. वाव, इथली प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात पडली आहे बघा मी. एवढ्या सुंदर सुंदर हँडक्राफ्टेड गोष्टी मला इथे दिसतात बघा. हा झोपाळा बघा. इथे टेबल ठेवलेला आहे ज्याच्यावर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते करू शकतात. लाईक इफ यू वॉन्ट टू प्ले गेम्स और यू जस्ट वॉन्ट टू चिल हियर. वुडन चेस गेम, कॅरम आहे. असे डिफरंट इंडोर गेम्स तुम्ही इथे खेळू शकतात. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा हे गाडी पण आहे. ही खूपच रेअर असा गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवणारच. हा वुडन घोडा आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. सो हा आहे त्यांचा रिसेप्शनचा एरिया, मोठा आणि सुंदर. आता मी तुम्हाला अजून प्रॉपर्टीमध्ये काय काय गोष्टी आहेत ते पण दाखवते. इथून आपल्या प्रॉपर्टीची ॲक्च्युअल सुरुवात होतीये. ह्या साईडला गेलात तर विश्वमित्र कुटीर, जिथे मी राहिलेली आहे ती रूम आहे. आणि समोरच खूप मोठा स्विमिंग पूल. लुक ॲट द व्ह्यू गाईज. किती सुंदर छान असं मोठा स्विमिंग पूल दिलेला आहे. बाजूला चेअर्स ठेवलेल्या आहेत जिथे तुम्ही छान निवांत चिल करू शकतात. तुम्हाला इथे हाय टी किंवा डिनर काही पण एन्जॉय करायचं असेल तर इथे त्यांनी त्याची पण सोय ठेवलेली आहे. डायनिंग टेबल दिलेला आहे. झाडांच्या खाली त्या साईडला पण डायनिंग टेबल आहे. रूमचे जे टूर आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला पुढे दिलेले आहेत. सो यू कॅन चेक आउट दॅट. सो हे सर इथले मॅनेजर आहेत आणि ते आपल्याला सगळ्या रूम टाईपचे टूर करवणार आहेत. सो चला तर सर, मग आपण आता पहिला जो आहे चिरेबंदी वाडा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेऊया सरांकडून. तर आपल्याकडे टोटल 6 टाईपच्या रूम आहेत, त्यामध्ये एक चिरेबंदी वाडा. चला आपण चिरेबंदी वाड्यामध्ये तुम्हाला घेऊन जाऊया. सो चिरेबंदी वाड्यामध्ये तुम्हाला एक कॉमन हॉल प्लस 2 बेडरूम, अटॅच बाथरूम, एक कॉमन बाथरूम असा ॲक्सेस भेटतो. हा लेफ्ट साईडचा आपला बेडरूम आहे. आपल्या इथे एक अटॅच बाथरूम आहे. सो या बेडरूममध्ये पण तुम्हाला किंग साईज बेड, कबड, खूप मोठा असा कबड आहे जिथे तुम्ही सगळं सामान ठेवू शकतात. ही पण फुल्ली AC रूम आहे. या रूममध्ये पण AC आणि फॅन दोघं आहेत. किंग साईज बेड प्रत्येक बेडरूममध्ये दिलेला आहे. बाकी बेडरूममध्ये तुम्हाला एक खेळ सुद्धा भेटतो. सारीपाट नावाचा खेळ आहे. हा जुन्या काळात खेळला जातो, जो आपण महाभारतामध्ये बघितलेला आहे सारीपाट, तो सुद्धा इथे प्रत्येक रूममध्ये दिलेला आहे. खूप क्यूट अशी गोष्ट. आणि वॉशरूम पण जर तुम्ही बघाल ह्यांचं तर खूप स्पेशियस असं वॉशरूम आहे. वेस्टर्न टॉयलेट. इथे पण 24/7 हॉट वॉटर अवेलेबिलिटी आहे प्रत्येक रूममध्ये.
या साईडला आहे फ्रीज आहे, या वाड्यामध्ये मोठं फ्रीज सुद्धा दिलेलं आहे. हे कॉमन वॉशरूम आहे अटॅच. हे इंडियन आहे. वाव, इंडियन वॉशरूम बऱ्याच कमी ठिकाणी असतात, इथे इंडियन वॉशरूम सुद्धा आहे. जे कॉमन आहे ते इंडियन आहे. आणि या साईडला अजून एक मोठी बेडरूम विथ अटॅच वॉशरूम. सो ही जी बेडरूम आहे ती पण सेमच आहे. किंग साईज बेड आणि कबर्ड दिलेला आहे मोठा त्याच्यामध्ये, आणि इथे पण अटॅच वॉशरूम दिलेला आहे. सो अशा 2 बेडरूम आणि एक हॉलचा हा संपूर्ण चिरेबंदी वाडा आहे. याचं वॉशरूम पण बघा किती क्लीन आणि स्पेशियस असं वॉशरूम आहे. वॉटर अवेलेबिलिटी दोघं पण ह्याच्यामध्ये गिझर दिलेला आहे. सो 24/7 तुम्हाला गिझरची पण अवेलेबिलिटी होईल. आणि इथलं प्रत्येक रूमचं जे वैशिष्ट्य आहे ते वेगवेगळं आहे. ते वॉश बेसिन सुद्धा दिलेलं आहे. मिरर कॉमन, म्हणजे जे हॉलमध्ये राहतील, म्हणजे मोठ्या ग्रुपसाठी हा चिरेबंदी वाडा जो आहे तो बेस्ट असणार आहे. इथे तुम्ही एक्स्ट्रा मॅट्रेसेस वगैरे पण देतात ना? एक्स्ट्रा पर्सनसाठी. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा पर्सनसाठी मॅट्रेसेस सुद्धा अवेलेबल होतील. आणि ह्याचं आर्किटेक्चर जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर असं आर्किटेक्चर आहे. प्रत्येक गोष्ट खूप विचार करून बनवलेली आहे या वाड्यामधली. आणि सर ह्याच्यामध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे? किती लोक राहू शकतात? 15% ॲट अ टाइम स्टे करू शकतात. ओके, 12 ते 15 लोक या चिरेबंदी वाड्यामध्ये निवांत राहू शकतात. आता आपण थोडा आउटसाइडच्या अम्युनिटीज बघूया. सो आउटसाइडला जर बघितलं तर ह्याला प्रायव्हेट असा स्विमिंग पूल सुद्धा दिलेला आहे. सो किती फीटचा आहे सर हा स्विमिंग पूल? 5 ते 6 फूट. 5 ते 6 फीटचा हा स्विमिंग पूल आहे. आणि तिथे वरती छान झोका सुद्धा दिलेला आहे. म्हणजे या वाड्याला पूर्ण असं प्रायव्हसी दिलेली आहे या वाड्याला. आणि विशेष म्हणजे आउटसाईडला इथे बसायला जागा पण आहे. सोफाच दिलेले आहे खूप मोठे. तिकडे डायनिंग करण्यासाठी डायनिंग टेबल आणि चेअर्स पण दिलेले आहेत. ते या साईडला कूलर आहे. आणि वाड्याच्या मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी स्पेशल असं लॉन आहे जे ऍक्सेसिबल असणार आहे फक्त वाड्यातल्या लोकांसाठी. जर तुम्ही पार्टीमध्ये जर बार्बिक्यू वगैरे तिथे करू शकता. बार्बिक्यू वगैरे पण करून मिळतं का आपल्याला? बार्बिक्यू वगैरे देतो आपण करून. वाव, म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट आउटिंग असू द्या किंवा तुमच्या ग्रुप सोबत, फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत स्टे करायचा असेल तर हा वाडा जो आहे तो बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. एकदम परफेक्ट ऑप्शन. आणि कॉस्टिंग वाईज पण हा सगळ्यात आपल्याला बजेट फ्रेंडली आहे. राईट. कॉस्टिंगचे जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकतात. कारण की कॉस्टिंगचं कसं असतं की सीझननुसार ते सगळं व्हॅरी करतं, म्हणून मी या व्हिडिओमध्ये स्पेसिफाय नाही करत आहे. आणि या रिसॉर्टची सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे हा खूप निसर्गरम्य वातावरणात बनवलेला रिसॉर्ट आहे. तुम्ही चिमण्यांचा आवाज पण ऐकू शकत असाल. किती छान आवाज येतो आणि वातावरण तर एकच नंबर आहे. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे इथून धबधबे वगैरे पण दिसतात का सर? इथून नॅचरल वॉटरफॉल आहे आपल्या इथे, ते आपण हायटी सर्व करतो. ओके, नॅचरल वॉटरफॉल सुद्धा आहे आपल्याकडे. वाव, खूपच छान. पण आता सध्या तिथे पाणी नाहीये कारण की पावसाळा अजून इतका सुरू नाही झालेला. पण आता दुसऱ्या पण रूम्स आपण बघूया, सर आपल्याला दाखवतीलच. आपण आधी वाडा बघितला असेल, त्यातली दुसऱ्या टाईपची रूम आहे झगमग. इथे तुम्हाला लेक व्ह्यू भेटतं प्लस प्रायव्हेट ओपन एअर जकुझी भेटतं. या रूमची सगळ्यात भारी गोष्ट आता मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे ओपन एअर जकुझी आहे आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज. किती सुंदर असा व्ह्यू आहे, लेक व्ह्यू आहे आणि मागे छान डोंगर दिसत आहेत आणि तिथे खूप सारे धुकं आलेले आहेत. थोड्या वेळात पाऊस पडेल अशी दाट शक्यता वाटते मला तरी. हे खूप छान असं नेचर ओरिएंटेड ओपन एअर जकुझीचा आनंद तुम्हाला या रूममध्ये घेता येणार आहे. तसं तर प्रत्येक रूममध्ये जकुझी आहे, पण ह्याचा एवढं आहे की ही ओपन आहे आणि प्लस इथून दिसणारा जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे. रूमचं पण मी तुम्हाला दाखवते टूर. इथलं जे अस्थेटिक आहे ते थोडंसं व्हाईट आणि ब्लू थीममध्ये बनवलेलं आहे. किंग साईज बेड आहे आणि इकडनं आपल्याला संपूर्ण ही सेकंड फ्लोअरला असल्यामुळे इथून छान व्ह्यू दिसतो आपल्याला चारी बाजूचा. इथे टीव्ही दिलेला आहे या साईडला. AC आहे, AC आणि फॅन दोघं आहेत. या साईडला आपण बघूया. सो इथे वॉश बेसिन, मिरर
आणि या साईडला स्टोरेज कबर्ड दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं सामान ठेवू शकता. आणि जर वॉशरूम तुम्ही बघायचं सो खूप असं ग्रीन थीममध्ये हे सगळं बनवलेलं आहे या रूमचं. प्रत्येक रूमची थीम वेगळी आहे. वेस्टर्न टॉयलेट आणि खूप क्लीन आणि स्पेशियस असं वॉशरूम या रूमला दिलेलं आहे. आपण आता दुसऱ्या रूमकडे वळूया. इथला वाईब तर खूपच छान आहे. ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या प्रत्येक रूममध्ये ऑलमोस्ट सारख्याच आहेत. जसं की आपलं केटल झालं टी बनवण्यासाठी, किंवा फ्रीज झालं, ह्या TV झालं, AC झालं, या सगळ्या ॲम्युनिटीज प्रत्येक रूममध्ये दिलेल्याच आहे. फक्त थीम जी आहे प्रत्येक रूमची ती थोडी वेगळी आहे. जसं याची व्हाईट आणि ब्लू कलर प्लस लेक व्ह्यू, ओपन एअर जकुझी आहे. असं डिफरंट थीम्स आहे. फोटोज आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण अतिउत्तम असं ऑप्शन. सो आता आपण नेक्स्ट रूमकडे वळूया. तुम्हाला आता ही आपली तिसऱ्या टाईपची रूम आहे. किलबिल 1 आणि किलबिल 2 दोन रूम आहेत. दोन्ही सेम टाईप आहेत. आपण किलबिल 1 टाईप बघूया आता हा आपण किलबिल. इथे आउटसाईडला जर तुम्ही बघाल तर इथे पण छान सिटिंग एरिया दिलेला आहे. आणि रूमच्या आतमधला पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. कपलसाठी ही परफेक्ट असा ऑप्शन असू शकतो. ह्याच्यामध्ये पण किंग साईज बेड, बाकीच्या ज्या फ्रीज, TV वगैरे, AC ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या सारख्याच आहे. ही पण खूप छान स्पेशियस अशी रूम आहे. इथे कबर्ड दिलेलं आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथे वॉशरूम आहे. खूप स्पेशियस असं वॉशरूम आहे. इथे वॉश बेसिन, वेस्टर्न टॉयलेट आणि जकुझी, जे की सगळ्या रूम्सला त्यांनी दिलेलं आहे. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे की प्रत्येक रूमला तुम्हाला जकुझी मिळेल. आता जे टाईपचा रूम बनवणार आपण ती पडवी आहे. पडवीमध्ये तुम्हाला कॉमन प्रायव्हेट वरांडा भेटतं. अच्छा, हा प्रायव्हेट वरांडा आणि स्विमिंग पूल फेसिंग आहे. ही जी रूम आहे ती पूल व्ह्यू असलेली, पूल व्ह्यू आणि प्रायव्हेट वरांडा. ह्याची ही स्पेशालिटी. आणि ह्याचं पण खूप स्पेशियस अशी रूम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे किंग साईज बेड, कबर्ड दिलेला आहे खूप मोठा, TV, बाकी सगळ्या ॲम्युनिटी सारख्याच आहे. ह्याचं जे वॉशरूम आहे ते पण मी तुम्हाला एकदा दाखवते. इथे पण सेमच स्ट्रक्चर आहे. वॉशरूम आणि जकुझी पण खूपच मोठी आहे त्यांची. सगळ्या टाईपचा रूम बघितले आहेत. शेवटच्या टाईपचा रूम झालेला आहे. या रूमचं नाव आहे ओसरी. ओसरीला एक तुम्हाला बाहेर वरांडा भेटतं, त्याला एक व्ह्यू भेटते. हा त्याचा वरांडा आहे. आणि त्याला लेक व्ह्यू आणि वरची जशी रूम आपण बघितली त्याच्याच खालची ही रूम आहे, जिथून आपल्याला डोंगरांचा व्ह्यू दिसतो आहे, प्लस लेक व्ह्यू आहे आणि ते शेती आहे खूप छान अशी. म्हणजे इतकं केरवाची वाडी इज खरंच इथे एवढं सगळं गावाकडचा पण फील येतोय आणि प्लस लक्झरियस पण आहे, गावाकडचा फील पण आहे, बऱ्याच ॲम्युनिटीज आहे इथे आणि निसर्ग तर हा एकच नंबर इथलं एन्व्हायरमेंट आहे. आय मीन लव्ह विथ दिस प्लेस. पण आपण आता ओसरीचा पण थोडासा व्ह्यू बघूया. ओसरीमध्ये काय आहे आपल्या. सो ओसरी जी रूम आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळतोय आपल्याला किंग साईज बेड, ते सोफा आहे, प्लस त्या साईडला जे आहे कबर्ड दिलेलं आहे. आणि जर वॉशरूम बघितलं, हे आहे वॉशरूम. इथे पण जकुझी आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे. खूप स्पेशियस अशी ही ओसरी रूम आहे आपली. आणि बाहेरचा व्ह्यू तर मगाशी मी तुम्हाला दाखवलाच. छान फ्रेश असा इथला व्ह्यू, लवली. सो हे ओपन असं प्लेग्राऊंड आहे जिथे लग्न समारंभ पण होतात आणि तुम्हाला काही गेम्स खेळायचे असेल तर तुम्ही ते गेम्ससुद्धा खेळू शकतात. पलीकडं लेक आहे जिथे बोटिंग सुद्धा होते. पण आताच थोडा पाऊस कमी असल्यामुळे बोटिंग मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे. पण तुम्ही जर जुलै नंतर आला तिथे तर इथे खूप छान बोटिंगचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे. आणि सर हे बोटिंग फ्री असणार आहे ना रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. सो बोटिंग सुद्धा फ्री आहे आपल्यासाठी. आणि ह्या साईडला जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे शेती सुद्धा केली जाते म्हणजे रिसॉर्टच्या याच्यामध्येच. सो त्या साईडला ज्वारीचे पीक लावलेले आहे
आणि आता मी तुम्हाला थोडासा आउटसाईडचा एरिया दाखवते. मगाशी आपण रूमचा टूर घेतला, आता आउटसाईडला काय काय ॲम्युनिटीज आहे ते पण आता आपण बघूया. केरवाच्या वाडीची अजून एक स्पेशालिटी म्हणजे इथे ऑर्गॅनिक फार्मिंग होतं. तुम्ही बघू शकाल की इथे खूप सारे इथले 70% जे व्हेजिटेबल्स असतात इथेच ग्रोन म्हणजे इथेच पिकवले जातात सगळं. आणि त्यानंतर मग ते यूजमध्ये होतं. हे आय थिंक कोबी आहे ना? हां, कोबी, पत्ताकोबी आहे ना? हा म्हणजे संत्री लागलेले जातं बघा. कुठे? ओके, संत्र्याचे पण झाड आहेत बघा. इथे संत्री सुद्धा लागलेली आहे. इथे किती झाड आहेत असे वेगवेगळे? 40-50 टाईपचे झाड आहेत आपल्याकडे. 40-50 टाईपचे झाडं सुद्धा आहेत इथे. झाडे. आणि तिकडे बघा केळी सुद्धा दिसतीये मला. केळीचेच आहेत ना दादा ते? केळी, आंबा, केळी, टोमॅटो, मिरच्या, खूप काय काय लावलेलं आहे बघा इथे. मस्त एक फार्म टूर पण होऊन जाईल तुमचा. हे पूर्ण त्यांची वाडी आहे. आता ह्याच्यामध्ये ना तो एकदम युनिक असं स्टार फ्रूट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे स्टार फ्रूटचं झाड आहे आणि याला किती सारे स्टार फ्रूट्स लागलेले आहेत. हे आपल्याला बाजारात विकत मिळतात. ते सगळे इथे नॅचरली दिसतील तुम्हाला. बघा ते येल्लो कलरचे किती सारे लागलेले आहेत. आणि हे चवीला पण खूप टेस्टी आणि थोडे आंबट आंबट लागतात. आणि अजून आईस ॲपल पण आहे ना सर इथे? हो, आईस ॲपल सुद्धा आहे. आईस ॲपल आहे पण त्याचं सीझन आता नाही आहे. सो आम्ही जिथे राहिलेलो आहोत त्या याचं नाव आहे, रूमचं नाव आहे विश्वमित्र कुटीर म्हणून. आणि तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरणामध्ये हे पूर्ण रिसॉर्ट आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी झाडं वगैरे पण कापलेली नाही आहेत. ते मला खूप आवडलं की आपण युजली कन्स्ट्रक्शन करताना कसं खूप सारे झाडं तुटतात आणि ह्यांनी जे पण नॅचरल गोष्टी आहेत ते तशाच ठेवलेल्या आहेत. त्यानुसार ते डेव्हलपमेंट केलेलं आहे. सो मला या रिसॉर्टचं हे खूप जास्त आवडलं. आणि आता मी तुम्हाला मी जिथे स्टे करणार आहे त्या रूमचं टूर करवते आहे. लुक ॲट द वाईब गाईज. एकदम असा ट्रॅडिशनल आणि अस्थेटिक असलेली वाईब असलेली ही रूम आहे. मस्त वुडनचा किंग साईज बेड. आणि सरप्राईज म्हणजे इथे आपल्याला सारीपाट सुद्धा दिलेला आहे खेळण्यासाठी. हे खूप अमेझिंग वाटलं मला. असं युजली असं कुठल्या रिसॉर्टमध्ये मला बघायला नाही मिळालं. आणि इथल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या खूपच अशा ट्रेडिशनल वाईब देणाऱ्या आहेत. जसं की हे कबर्ड झालं, कबर्डवरची डिझाईन आणि त्याचं हे बघा तुम्ही किती सुंदर असं काम आहे त्याच्यावरती. सो याच्यामध्ये तुम्ही लगेज तुमचं ठेवू शकतात. हँगरसुद्धा दिलेले आहेत. या साईडला आपल्याला दिलेली आहे केटल आणि ग्लास वगैरे दिलेले. तुम्हाला चहा कॉफी काही हे करायचं असेल तर तुम्ही इथे बनवू शकतात. छोटंसं फ्रीजसुद्धा आहे या रूममध्ये. इथे टेबल दिलेला आहे तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी. हा आपला टी व्ही एकदम बेडच्या समोरच टी व्ही आहे. सो एकदम कम्फर्टेबली आपण टी व्ही बघू शकतो. AC आहे या रूममध्ये सुद्धा. आणि एकदा वॉशरूमसुद्धा दाखवते मी तुम्हाला. वाव, खूपच क्लीन आणि स्पेशियस असं वॉशरूम आहे. ते बेसिन दिलेलं आहे, मिरर आहे, हँडवॉश केल्यानंतर हात पुसण्यासाठी रुमालसुद्धा दिलेला आहे. डेंटल किट दिलेलं आहे केरवाच्या वाडीचं. हे आपलं वेस्टर्न टॉयलेट आहे. इथे मला सगळ्यात जास्त नवल कसलं वाटलं तर हा दगड. म्हणजे जुन्या काळात ज्या गोष्टी वापरायच्या त्या सगळ्या आपल्याला इथे बघायला मिळतील. विच इज द मोस्ट वंडरफुल थिंग आय लाईक्ड इट. 24/7 हॉट वॉटर इथे अवेलेबल असतं. ते बॉडी सोप आणि शॅम्पूसुद्धा दिलेले आहेत. सो खूप विचार करून या रिसॉर्टमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण त्या साईडचा एरिया बघू. ही जी विश्वमित्र कुटीर आहे त्याच्यामध्ये यांच्याकडे प्रत्येक रूममध्ये जकुझी आहे. सो ही आपली जकुझी. आणि ह्या साईडला त्यांनी छान असा सिटिंग एरिया दिलेला आहे. तुम्हाला डायनिंग आतमध्ये करायची असेल तर तुम्ही डायनिंग आतमध्ये सुद्धा करू शकतात. सो आज मी डायनिंग रूमच्या आतमध्येच करणार आहे. सो आता आपलं सूप आलेलं आहे. थोड्या वेळात स्टार्टरसुद्धा येईल. सो स्टार्टर्स आपले आलेले आहेत. सो स्टार्टरमध्ये मी मागवलं होतं ही चिकन
क्रिस्पी आहे आणि हा पनीर चिली. सो व्हेज आणि नॉनव्हेज दोघं ऑप्शन यांच्याकडे अवेलेबल आहेत. थोड्या वेळात मी स्टार्टर्सचा एन्जॉय करणारच आहे, पण आता त्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं बाहेरचा एरिया पण दाखवते. सो रूमला मस्तपैकी असा आउटसाईडचा एरिया दिलेला आहे, जिथे मस्तपैकी हा झोका आहे. याच्यावर मस्त तुम्ही चिल करून एकदम छान झाडांच्या खाली मज्जा करू शकतात. इकडे आउटसाईडला या रूमची स्पेशालिटी म्हणजे इथे प्रायव्हेट स्विमिंग पूलसुद्धा आहे. येस, सो हा आहे आपला प्रायव्हेट स्विमिंग पूल. 3.5 ते 4 फीट ह्याची हाईट असणार आहे. आणि असं युजली खूप कमी ठिकाणी असतं की इतकी स्पेशियस रूमसुद्धा आणि त्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट स्विमिंग पूलसुद्धा मिळणार आहे. इथे रात्री वॉटरफॉल चालू करतात आणि लाईट्स. सो मेन कोर्समध्ये मी ऑर्डर केलं होतं हा चिकन रस्सा, त्यासोबत सलाद आलेला आहे, राईस आणि भाकरी आणि चपाती. सो मी ट्राय करून तुम्हाला सांगते की टेस्ट कशी यायची. सो मी आता मेन कोर्स ट्राय करते आहे. चिकनचा रस्सा, अल्टिमेट चव आहे, खूप डिलिशियस.